आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत। त्यांच्या काळामध्ये अशी नुकसान झालं होतं त्यावेळी त्यांनी नेमके किती पैसे दिले हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल। तथापि ठीक आहे, त्यांनाही कुठेतरी आपल्या पक्षाला जिवंत ठेवायचं आहे, त्यामुळे ते प्रयत्न करतायत। मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्याकडे तरी बघा, शेतकऱ्याकडे बघा ना। तुम्हीच जे सांगताय की मी हे मान्य करतो की आतापर्यंत कधी नव्हतं आलं एवढं भीषण संकट आहे। देवेंद्र फडणवीसांनी कशात पाहायचा त्यांचा प्रश्न आहे, परंतु माझं जे नागपूरला अधिवेशन झालं होतं मुख्यमंत्री म्हणून तेव्हा कोणतेही संकट असं नव्हतं, तरीसुद्धा मी कर्तव्य म्हणून माझ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती केली होती। जो शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतो त्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी जाहीर त्यांच्या काळामध्ये देण्याची जेव्हा संधी होती तेव्हा काय म्हणाले, आमच्या हातात काही नाही, इथं पण आले हात खाली आहे, हात रिकामे आहे, माझ्याकडे देण्यासारखं काय। अरे जेव्हा द्यायचं होतं तेव्हाही नाही दिलं आणि आता काय आम्ही देणार आहोत। आता अंबरडा कुठं फोडणार, किती वेळा फोडणार। जेव्हा तुमचे खुर्ची गेली तेव्हा अंबरडा फोडला, तुमचे आमदार गेले तेव्हा अंबरडा फोडला, आता लोकसभा गेली तेव्हा अंबरडा फोडला, विधानसभेत 120 जागा 100 लढवून 20 आले तेव्हा अंबरडा फोडला। अरे आता थोडा अंबरडा बाकी ठेवा, अजून बाकी काय काय फोडायचं बाकी आहे। सगळी बरबटगिरी चाललेली आहे, जाहिरातबाजी। त्या जाहिरातीचे पैसे स्वतःला उपाधी द्यायची, स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि जाहिराती करायच्या। जाहिरातीचा करोडो रुपये पैसा हा शेतकऱ्याला का नाही देत तुम्ही? आता सुद्धा तुम्ही होर्डिंग पाहिली तर स्वतःची पाठ थोपटतायत, त्यांचेच प्रदेशाध्यक्ष त्यांची स्तुती करतायत, कोण त्यांचे मंत्री स्तुती करतायत, कोण त्यांचा आमदार स्तुती करतोय, शेतकरी का नाही त्यांची स्तुती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना शेअर करा। धन्यवाद।